लग्न म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, नात्या संबंधामधील एक अतूट बंधन म्हणजेच लग्न आणि लग्न सोहळा. खरोखरच हा लग्न सोहळा आनंदाने, सुखाने 50 वर्ष एखादं जोडपं सुखदुःखात एकमेकाशी समरूप होऊन एकमेकाला चांगली जीवाभावाची साथ देत जेव्हा 50 वर्ष सोबत घालवतात तेव्हा खरी एक प्रचिती येते, ती म्हणजे अशा जोडप्यांचं कौतुक करण्याची. असंच एक पुसदमधील नामवंत आणि दिग्गज, सर्वांचंच लाडकं आणि सतत हसतमुख आनंदी राहणारं जोडपं म्हणजे दीपक भाऊ आसेगावकर व विजया वहिनी दीपक आसेगावकर. या दोन उभयतांना स्वतः आनंदात सुखात नांदताना सर्वांनीच पाहिलं आहे. तसेच या उभयतांचा आनंदी सोहळा आनंदाने सुखाने सिद्धिविनायक योग वर्ग यांनी त्यांच्या लग्नाला 50 वर्ष हसत खेळत आनंदात त्यांनी एकत्रपणे घालवले याचा कौतुक समारंभ म्हणून सिद्धिविनायक योग वर्गमध्ये दीपक भाऊ आसेगावकर व विजयाबहिणी आसेगावकर यांचं पुन्हा एकदा 50वी वर्षगाठ साजरी करत पुन्हा एकदा लग्न लावण्याचा छोटासा कार्यक्रम सिद्धिविनायक योग वर्गमध्ये श्रीरामपूरला पार पडला. सहकार सूर्य श्रीराम आप्पाजी आसेगावकर यांच्या पुढाकारात 1975ला 29 मे रोजी सामूहिक लग्न समारंभ, सामूहिक लग्न लावून देण्याची प्रथा श्रीराम आप्पाजी आसेगावकर यांनी 1975 साली सुरू केली व त्यावेळी तब्बल 32 जोडप्यांचे लग्न त्यांनी लावले आणि 32 जोडप्यांचे लग्न लावल्यावर 3 चाकी रिक्षामध्ये त्यांची सुंदर अशी मिरवणूकसुद्धा काढली. विशेष म्हणजे म्हणतात ना, कोणतीही क्रांती किंवा कोणताही उपक्रम आपल्या घरातून आपण सुरू करावा, अशीच प्रथा परंपरा पार पाडणारे दीपक भाऊ आसेगावकर यांचे वडील श्रीराम आप्पाजी आसेगावकर यांनी आपल्या घरातून सुरुवात करत आपले चिरंजीव कृषीभूषण दीपकजी आसेगावकर यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 27 मे 1975ला स्वतःच्या घरापासून सुरुवात करत मेळाव्यामध्ये लग्न खूप सुंदररित्या लावता येतात आणि मी माझ्या घरापासूनच सुरुवात करतोय हे दाखवत त्यांनी जी प्रथा परंपरा सुरू ठेवली तीच आर्यवैश्य समाजाचे हितचिंतक व आर्यवैश्य समाजाला नेहमीच पुढाकार घेऊन पुढे आणणारे पुसदमधील नामवंत दिग्गज असे सर्वांचे लाडके प्रेमळ दीपक भाऊ आसेगावकर यांनी नेहमीच ती प्रथा परंपरा चालू ठेवत पुसदमध्ये देखील आर्यवैश्य समाजाचे नेहमीच चांगले कार्यक्रम तर ते घेतातच, पण सामूहिक विवाह सोहळे देखील ते पार पाडतात. अशाच या आनंदी सुखी जोडप्यांना शुभेच्छा देत
एक छोटासा उपक्रम इनसाइड स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे व आमच्या टीमनी आयोगला योजला व त्यांना शुभेच्छा देण्याचा हा छोटासा एक आमच्याकडून प्रयत्न व आमच्याकडून त्यांना ही सदिच्छा भेट त्यांच्या आनंदी सुखी जीवनासाठी आमच्याकडून शुभेच्छा देत इनसाइड स्टोरीकडून ही छोटीशी एक भेट आम्ही देतोय 50व्या वर्षगाठला त्यांच्या. दीपक भाऊ आणि विजया वहिनी यांचा सहवास 50 वर्ष सोबत झालाच आहे. पुढेही 108 वर्ष त्यांनी सोबत आनंदाने आरोग्याने सहवास करावा आणि आनंदी सुखी जीवन जगावे यासाठी आमच्याकडून अत्यंत त्यांना कोटी कोटी शुभेच्छा. 50वी वर्षगाठ पूर्ण झाली, 108वी पण करावी अशी आम्ही शुभेच्छा देत इनसाइड स्टोरीकडून त्यांना लाख कोटी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. मी रेश्मा शिंदे. अशाच बातम्या व अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.